हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मला मार्केटमध्ये बारीक पानांची मेथी मिळाली, तर म्हटलं थेपले बनवावे. त्याचे थेपले मी बनवले नाही आहेत, तर म्हणून मी भाजी घेऊन आली आणि आता ती आपण साफ करून घेऊया. आणि थेपल्यांसाठी आपल्याला फक्त पानं लागतील भाजीची. बाकीची भाजी आपल्याला कोवळी घ्यायची नाही, कोवळी असली तरी घ्यायची नाही आहे. तर अशा प्रकारे मी फक्त पानं त्याची काढून घेते आणि सगळी भाजी साफ करून घेते अगोदर. तरी बघा, अशा प्रकारे मी सगळी भाजी साफ करून घेतली. आता ती स्वच्छ धुवून घेऊया आणि मग कट करून घेऊया. तर इथे मी थोडी भाजी घेऊन कट करणार आहे. आपल्याला एकदम बारीक कट करायची नाही आहे, थोडीशी मोठी ठेवली तरी चालेल. तर रफली कट करून घ्यायची आहे. तरी बघा, अशा प्रकारे मी भाजी कट करून घेतली आहे. आता आपण याच्यामध्ये बाकीचे पदार्थ ॲड करूया. तरी त्या अगोदर मी गव्हाचं पीठ घेते. अर्धी वाटी होईल एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया थोडंसं बेसन. 2 ते 3 चमचे होईल एवढं बेसन घालून घ्यायचं आहे. आणि 1-2 चमचे होईल एवढं आपण तांदळाचं किंवा भाकरीचं कोणतंही पीठ घालायचं आहे. तर इथे मी तांदळाचं पीठ घालून घेते. आणि आता बाकीचे मसाले ॲड करूया. तर इथे मी थोडंसं हिंग घालते. त्याच्यानंतर घालूया लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि थोडेसे तीळ घालूया. आपल्याला वरून पण तीळ लावायचे आहेत, पण मी पिठामध्ये पण घातलेले आहेत थोडेसे भाजलेले तीळ, भाजलेले पांढरे तीळ. आणि थोडीशी आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आणि 3 ते 4 चमचे होईल एवढं आपल्याला दही इथे घालायचं आहे. दही घातल्यामुळे थेपले आपले खूप छान असे सॉफ्ट राहतात आणि टेस्टला पण छान लागतात. तर इथे मी दही पण घालून घेतलं आहे. आणि आता आपण हे छान असं पीठ भिजवून घेऊया. थोडंसं पाणी लागेल आपल्याला, तर थोडं पाणी घालून पीठ आपण चांगलं भिजवून घेऊया. इथे तुम्ही 2 ते 3 चमचे तेल पण घालू शकता, त्याने पण थेपले सॉफ्ट राहतात. तर आता मी इथे तेल नाही वापरले, फक्त दही घातलेलं आहे. आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मग थोडं पाणी घालून भिजवून घेऊया. एकदम पातळ किंवा एकदम घट्ट असं भिजवायचं नाही आहे, जसं आपण चपातीसाठी वगैरे भिजवतो तशा प्रकारेच भिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतले आणि 2 मिनटं आपण असंच ठेवून देऊया हे. आणि आता आपण ह्याला तेल किंवा तूप लावायचं आहे वरून. तर थोडंसं इथे मी तूप घालते आणि ते व्यवस्थित पिठाला लावून घेते. आणि आता आपण ह्याचे छोटे गोळे करून लाटून घेऊया छान असे. तर इथे आपण आता थेपले लाटूया. तर इथे मी गोळे बनवून घेतले छोटे. आता एक त्याच्यातला गोळा घेऊया आपण आणि त्याला एका साईडने अशा प्रकारे तीळ लावून घ्यायचे आहेत. तुम्ही हे थेपले लाटल्यानंतर पण तीळ लावू शकता, पण ते मग चिकटत नाहीत व्यवस्थित किंवा भाजताना वगैरे पडतात. तर म्हणून मी अशा प्रकारे अगोदरच गोळ्याला
तीळ लावून घेते आणि त्याच्यानंतर थोडंसं वरून सुकं पीठ लावलेलं आहे आणि आता आपल्याला हे पातळ असे लाटून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही आपलं पातळ असं छान थेपलं लाटून झालेलं आहे. हे बघा किती पातळ झालेलं आहे. आता आपण भाजून घेऊया. तवा पण आपला गरम झालेला आहे छान आणि त्याच्यावर आता आपण हे थेपले भाजून घेऊया. दोन्ही साईडने छान असे भाजून घ्यायचे. तुम्ही भाजताना तूप किंवा तेल लावू शकता. तूप जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही थेपले भाजून झाल्यानंतर वरून पण लावू शकता आणि तेल तुम्ही हे भाजताना लावू शकता. तर आता आपण दोन्ही साईडने चांगले भाजून घेऊया आणि मी इथे तेल लावून घेते थोडंसं वरून, म्हणजे चांगले भाजले जातील किंवा तूप पण लावू शकतो आपण. छान दोन्ही साईडने तूप किंवा तेल लावून खमंग असे भाजून घ्यायचे. तर इथे बघू शकता आपला थेपला छान असा भाजून झालाय. अशाच प्रकारे आपण सगळे बनवून घेऊया अगोदर. आणि इथे बघा आपले थेपले छान असे तयार झालेले आहेत आणि तीळ पण छान पसरले गेलेत सगळीकडे आणि पडत पण नाहीयेत आणि खूप सॉफ्ट झाले ते दही घातल्यामुळे. तुम्ही तेल जर घातलं तरी सॉफ्ट होतील आणि हे थेपले 3 ते 4 दिवस आरामात टिकतात, खराब नाही होत आणि असे सॉफ्ट राहतात. तर प्रवासात वगैरे कुठे जायचं असेल तर घेऊन जायला खूप छान आहेत. तर चांगला ऑप्शन आहे हा. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.